Yes, I'm sir. Advocate Jatin Naik. I'm the General Secretary of All India Lawyers Union Goa State Unit. So आज आम्ही हांगा आमचे बरोबर आसा आमचो स्पोक्सपर्सन ॲडवोकेट शशांक नार्वेकर आणि ॲडवोकेट शशांक नार्वेकर आम्ही जे lawyers which are facing some difficulties in quasi judicial authority before the quasi judicial authorities. We are facing lot of difficulties. On this he is going to address. Please. गुड आफ्टरनून. काल डेप्युटी कलेक्टर म्हापसा ह्या ऑफिसान एक इन्सिडंट घडलो. डेप्युटी कलेक्टर 2 जो बसता लास्ट एंडाक सामको त्याच्या ऑफिसान तो एज केसीस कॉल आउट जाता तशें एडवोकेट आनी क्लायंटांक लिटिगंटांक घेता भितर आनी एक्चुली तेज्या ऑफिसान बसपाक एक 15 जाणांक तरी जागो तेजे कॅबिनान AC आसा. तशेंच डेप्युटी कलेक्टर 1 कोर्ट रूम भायर आसा, स्टाफ भायर बसता आणि डेप्युटी कलेक्टर एसीन भितर बसता आणि एक मॅटर कॉल आउट करता. भायर जर तुमी खंयच्याय दिसा 10:30 जावं 3 गेले जाल्यार सामकें तुडुंब भरलेले आसता कोर्ट. कित्याक एका दिसान म्हाका दिसता ऑलमोस्ट 100+ हियरिंग्स डेप्युटी कलेक्टर खंयचेय घेता. म्हापशानूच न्हू पण बाकीच्याय कडेन. पण वॉल्यूम सगळ्यान चड एस्पेशली लँड रेवेन्यू केसीस आनी जे लॉ एंड ऑर्डर जावं एन्क्रोचमेंटाचे आसा ते सगळ्यान चड म्हाका दिसता बार्देजान आसल्या कारणान हे कोर्ट सामकेच भरलेले आसता. आमी नोटीस केला की तशेंच डायरेक्टर ऑफ पंचायत जावं जे आमचे दुसरे क्वाझी ज्युडिशियल अथॉरिटीज आसा जितून डायरेक्टर केसीच्यो हियरिंग घेतात, CGDC जावं PDA जावं, सगळ्या ऑफिसांची परिस्थिती इतली गंभीर कंडिशनान आसा सद्या की आमच्यो ज्यो केसी थंय वयता आणि जे केसीचे हियरिंग जाता ते लॉजिकल कन्क्लुजना कडेन पावतले केन्ना काय ना हेजेरूच आमकां डावट मारता. सगळे जर तुमी पळयत डायरेक्टर ऑफ पंचायत आमचे हांगा डेप्युटी कलेक्टर सगळ्या बिल्डिंगांनी बेसीक म्हणजे एडवोकेटांक जावं स्टाफाक जावं लिटिगंटाक पार्किंग करपाक जागो ना. स्टोरेज केसीच्यो जे फायली आसता त्यो स्टोरेज करपाक जागो ना. रिकॉर्ड सेक्शन ना डिस्पोज केसी दवरपाक फायली. तशेंच कंटिन्युअसली लास्ट 3-4 वर्सां आमी नोटीस केला की जे गव्हर्मेंट ऑफिसर आसा तांकां म्हाका दिसता आमच्या रेवेन्यू डिपार्टमेंट जावं खंयचे जे मिनिस्ट्रीच्या अंडर ते येता न्हू तांकां पयलीं सॉफ्ट स्किल्स ट्रेनिंगान कॉल सेंटरा कडेन धाडपाक जाय. कित्याक एकूय गव्हर्मेंट ऑफिसर रितीन बरे भाशेन कोण लिटिगंट जावं कोण एडवोकेट रितीन बरे भाशेन डिसंटली पार्लिमेंटरी लँग्वेज यूज करून उलयना. जेन्ना एडवोकेट आमकां म्हणटा की आमी ऑफिसर ऑफ द कोर्ट सो तितून जे जुईज बसता ते येता आनी आमी दुसऱ्या सायडीक आमी रिप्रेझेंट करता तेन्ना आमी अशी ट्रिटमेंट कित्याक घेवपाची. गव्हर्मेंट बार्देस सारक्या तालुक्यांसून म्हाका दिसता मॅक्झिमम रेवेन्यू फूल स्टेटाची अर्न करता. सब रजिस्ट्रारा कडेन जावं कोर्ट फीन जावं नाजाल्यार रेवेन्यू कोर्ट्साचे जे पेमेंट्स आसा तितून जावं इतले जर रेवेन्यू जनरेट जाता जाल्यार आमी त्या मार्केटाच्या मदीं आसलेल्या बिल्डिंगान आमी कित्याक अजून पर्यंत फंक्शन करता. दर 5 वर्सां इलेक्शन येता जावं कितें तेन्ना एवरी टायम रेवेन्यू कोर्ट शिफ्ट करपाचे, गव्हर्मेंट ऑफिसीस शिफ्ट करपाचे, डिसेंट्रलायज करपाचे हे टॉपीक येता आनी आमचोच आमदार न्हू पण बाकीचे जे रेवेन्यू मिनिस्टर आसात तेय सांगता की अमके कडेन शिफ्ट करतले अमके कडेन शिफ्ट करतले. जेन्ना हांगा अवेलेबल जागो आसा आनी विदीन क्लोज प्रॉक्सिमिटी म्हापसा एक सेंटर आसा ह्या तालुक्याचे जावं नॉर्थ गोवाचे पणजे सोडले जाल्यार हांगा ती फेसिलिटी अजून पर्यंत कित्याक प्रोवायड करिना. गव्हर्मेंट ऑफिसराची जी वागणूक सद्या आसा न्हू टुवर्ड्स लिटिगंट्स आनी हे सामकी पथेटीक म्हणटा तशी आसा. हांवें ऑलरेडी एकदां पयलीं एक स्टेटमेंट केल्लो की आतां गुंडा मावालीची गरज ना. काम सद्या गुंडा मावाली जे 10-15 वर्सां पयलीं करताले पळय ते आतां पुलीसूच करता. मिनिस्टराची पाकिटां उखलून तेंचे कडेन हाडून दिता. सेम वे रेवेन्यू कोर्ट्साची सेम सिस्टम जाल्या. एकूय ऑफिसर म्हाका दिसता सोडून मेजून एका खातीर मेजून 5 सोडले जाल्यार पयशे घेतल्या शिवाय खंयचेंच काम जायना. ऑलमोस्ट 35 to 36 एक्ट्स एका मामलेदाराक तलाटीक जावं डेप्युटी कलेक्टराच्या अंडर तांकां पावर आसता. हे इतले पावर तांकां दिवन जर ते कोर्टानूच प्रेझेंट ना जाल्यार डिलिव्हरी ऑफ जस्टीस कशी जातली हेजेर व्हडलो क्वेश्चन जाता. आमी पळयता की रेग्युलरली आमी रेवेन्यू कोर्ट्स जावं दुसरे क्वाझी ज्युडिशियल कोर्ट्सान गेले पयलीं अर्देवर काडटे पार्किंग सोदपाक. तेज्या मागीर वयर गेले काय कळटा की ऑफिसरूच थंय बसलेलो ना, केन्ना येतलो परत खबर ना.
इंटिमेशन कांयच सिस्टम ना. फायल ट्रॅकिंग डिजिटल इंडिया म्हणटा आमचो प्रायम मिनिस्टर आनी CM. आनी हे खंय डिजिटल ट्रॅकिंग, फायलीचो डिजिटल ट्रॅकिंग ना. फायली खंय पडलेलो आसता कितें तें तांकां 1-2 स्टाफाकूच खबर आहा. आनी ते समज एक दीस ना नाल्यार लिवेर गेले जाल्यार आनी परत तूं विचार मागीर 15-20 दीस. न्यू जे रुल्स काडले त्या प्रमाणे अमके म्हयने 3 म्हयने जाले काय मॅटर जर डिफॉल्ट जालो लिटिगंटा कडसून जाल्यार मॅटर डिसमीस जाता फॉर डिफॉल्ट. मागीर सेम सिस्टम एप्लिकेबल आसपाक जाय गव्हर्मेंट ऑफिसराक. जर 3 म्हयन्यान ते डिस्पोज करिना जाल्यार तांकां काडून उडोवपाचें पयलीं. कित्याक एस्पेशली लँड रेवेन्यू कोडाच्या अंडर जे केसीस येता 8-10 वर्सां पासून लढटा थंय. खुबश्यो केसी हांगा इशू फ्रेम केल्लो आसता सिवील कोर्टान की मुणकाराचो इशू डिसायड करपाक. फॉर एग्जाम्पल मुणकाराचो इशू डिसायड जावपाक 10 वर्सां लागतात आनी हांगा आनी डिलिव्हरी ऑफ जस्टीस कशी जातली जेन्ना हो इशू फ्रेम करून सकयल वयता. म्हाका दिसता की रेवेन्यू जे मिनिस्टर आसा, CM आसा, तशेंच जे लोकल हांगासरलेच न्हू बाकीचे सगळे रेवेन्यू कोर्ट्साची परिस्थिती खराबूच आहा. बिचोले वचून पयल्यारूय तशीच आहा. बिल्डिंगूय म्हाका दिसता पोर्चुगीजान बांदलेल्या त्याच बिल्डिंगांनी अजून पर्यंत कंटिन्यू जाता. हेंच्यांनी बांदलेल्या बिल्डिंगेची कांय गॅरंटी ना. एटलिस्ट ते रिफर्बिश करून ते सारकें करतात जाल्यार तशें तरी करपाचें. पण ज्या कंडिशनान सद्या गव्हर्मेंट ऑफिसर, तेंचे स्टाफ, एडवोकेट आनी सगळे लिटिगन्स ज्या कंडिशनान सद्या कायदो चल्ला तितून म्हाका दिसना की डिस्पोजल ही रेट केन्ना कमी जावपाची आहा. कित्याक सद्या म्हाका दिसता 2nd का 3rd हायस्ट टायम टेकन फॉर डिस्पोजल ऑफ केस हे गोंयचे आसा. गोंयचे सारके स्मॉल स्टेट आनी लिटरेट स्टेट आसतना हांगा 7 कोर्टरूम आहा पण जजीस 2च. पणजे तीच परिस्थिती, मडगांव तीच परिस्थिती. पेडण्या म्हाका दिसता एडिशनल जज जाय तेजेर कोण लक्ष दिना. सो लॉ मिनिस्टर आसा कित्या खातीर हे सगळे तेणें येवन आयडेंटिफाय करूंक जाय आनी सॉल्व करपाक जाय प्रॉब्लम. खंयच्याच मिनिस्टराक म्हाका दिसता आपले डिपार्टमेंट जावं मिनिस्ट्रीच्या अंडर कितें तेंचें काम आसा तेंच खबर ना. मदीं आमचो रेवेन्यू मिनिस्टर रोहन खंवटे हांगा म्हापसा येवन गेलो आनी कितें तरी 100 फायली क्लियर करून गेलो. सो कोणाच्यो कसल्यो फायली आमकां कोणाक खबर ना. आमच्यो काय जायना 10 वर्सां. सो अशेंच जर तेणें विजीट दिल्यारूच जर गव्हर्मेंट ऑफिसर काम करपाचें जाल्यार तेणें तेजें ऑफीस हांगा सेटअप करचें आनी डेली एक रेवेन्यू कोर्टान बोवात रावपाचो. एटलिस्ट तेन्ना तरी डिस्पोजल जातली. शशांक इतके जे सध्या ज्यो समस्या तुम्ही सांगल्या डिफिकल्टीज ज्यो तुमकां फेस करच्यो पडटात ह्यो तुमी तुमचे जे हायर ऑथॉरिटी आसात तेंच्या पर्यंत कितपत पावला. आनी आतां तुमी लॉ मिनिस्टर म्हटल्यार किंवा बाकीचे कोण तेंच्या रेप्रेझेंटेशन एडवोकेट्सां कडसून रेप्रेझेंटेशन वीथ रिगार्ड टू रेवेन्यू कोड ऑलरेडी गेला. आतां हाय हँडेड बिहेवियर जो तेंचो आसता गव्हर्मेंट ऑफिसराचो भायर राव हें कर. कित्याक गव्हर्मेंट ऑफीस, पब्लीक ऑफीस, डॉक्युमेंट्सूय पब्लीक आनी ऑफिसरूय पब्लीक, पगार घेता आमच्या टॅक्सांतलो, जाल्यार आमकां ते भायर कित्याक बसोंक लायता. आनी आमी जशें एक सायड जुईज बसता तसो दुसरी सायड आमी आसता. एटलिस्ट तुमी जर बोवाळ करता कोण लिटिगंट जावं कोणाचे पटना लॉयन हेचे मेंटेनींग पीस हेजे सेक्शना अंडर मॅटरी येता ज्यो पुलीस रिफर करता तितून 2 पार्टी झगडी करता तुमी तांकां भायर उबे करता ते ओके. एडवोकेट थंय झगडी लावपाक येना. कितें केस आहा ते सॉल्व करपाक येता. जर CMूच स्टेटमेंट करता की एडवोकेट इज द रिजन फॉर डिले जाल्यार एडवोकेटानूय सांगचें पडलें न्हू डिले कित्या खातीर जाता तो. खंयच्याय तुमी रेवेन्यू कोर्टान वचून सद्या परिस्थिती पळया कशी आहा ती. तो एक क्लार्क जो एका वयर एक फायली दवरतात ताका सोडून कोणाक बाकीच्यांक खबर नासता की फायली कश्यो ऑर्गनायज केल्या आनी कश्यो दवरलेल्यो आहा. सो फायल समज शेणली 10 वर्सां लिटिगेशन चालू आसा थंय इट इज एक्सपेक्टेड की एडवोकेटान रिकन्स्ट्रक्ट करून दिवची फायल. मिस्टेक त्या ऑफिसराची जावं LDC UDCची आमी रिकन्स्ट्रक्ट करून आनीक मागीर 5 वर्सां काडप ती परत रेक्टिफाय करून सारकी करून घेवपाक फायल. सो जर तुमचे कडेन स्टोरेजूच ना, जर मॅनेज करपाक तुमचे कडेन ट्रॅकिंग सिस्टम ना, कांय कोड नंबर कांय नासता फायलींचेर, तुमी पळयला जाल्यार फायलींचेर कांयच कोडिंग सिस्टम ना जितून एक रेजिस्टरान पळोवंक येता इनवर्ड करता तितलीच एक हे आनी मागीर फायलीचेर मॅन्युअली नंबर बरयता. मागीर डिजिटल इंडिया कसलें तर सगळे जर रिकॉर्ड्स ऑनलायन करूंक सोदता जाल्यार तुका जशें सिवील आनी क्रिमिनल डिस्ट्रिक्ट कोर्टांनी सुप्रीम कोर्टान केला तितकोच केसीचे हियरींग प्लस तेजे अपडेट जावं कितें ते ऑनलायन तुमकां गावतात. तशें हे प्रॉमीस केल्लें ह्या गव्हर्मेंटान की डिजिटायजेशन ऑफ रेकॉर्ड सगळे करून दितले म्हणून. 5 वर्सां जालीं खंय आसा डिजिटायजेशन ऑफ रेकॉर्ड. सेम परिस्थिती म्युन्सिपाल्टी ना. सो खंयची जी शाखा डिलिव्हरी ऑफ जस्टीस करता
जी गव्हर्मेंटाक अटॅच्ड आसा तेंची हीच परिस्थिती कित्याक मागीर ते मिनिस्टर कित्याक रिस्पॉन्सिबिलिटी घेता अमक्या मिनिस्ट्रीचे हो क्वेश्चन पडटा. कोर्ट ना सिव्हिल कोर्टान हांव सिव्हिल कोर्टान आसता. एक महत्वाचो प्रश्न जालो विचारलो की जे तुमचे एक अर्दे 4-5 एडवोकेट सोडले जाल्यार बाकीचे सगळे पयशे घेतात कितपत खरें आसा? आमी आमचें काम करता तेजे खातीर पयशे घेतले. पळय जेन्ना एक फिक्स सॅलरी कॉर्पोरेट सेटअपान जेन्ना तुका जॉब गावता पळय तेन्ना तुका पयलीं फिक्स सॅलरी फिक्स हें आसता, तुका PF गावता, बाकीचे सगळे एडवांटेजीस गावता जे कॉर्पोरेट सेटअपान जावं गव्हर्मेंट हितून आसता. आमकां कोण PF धरिना. प्रोफेशनल जे आसा ऑफिसर म्हटलें दिसता ऑफिसर ऑफ द कोर्ट, एडवोकेट इज ऑफिसर ऑफ द कोर्ट. इट इज अनदर नेम फॉर एडवोकेट. तो ऑफिसर ऑफ द कोर्ट म्हटल्यार क्लर्क ऑफिसर ऑफ द कोर्ट तो तेतून जे सेटअपान कोण कोण येता पळय ते सगळे जाण ऑफिसर ऑफ द कोर्ट. येस देर इज बट इट इज एन ओपन सिक्रेट. ऑल सगळे जे आमचे मामलेदार, तलाटी, डेप्युटी कलेक्टर, तेंच्यांनी डायरेक्टर ऑफ पंचायत, सगळे डायरेक्टर दुसरे डिपार्टमेंटाचे तेंच्यांनी सहजासहज हांव सांगूंक शकता की पिवन आनी हेंचे कडेन इन्स्ट्रक्शन दिलां की अमके भितर आसले शिवाय घेवं नाका भायर. कित्याक म्हाका सांग सादी गोश्टी चेंज ऑफ नेम हें करपाच्या खातीर तुका 2-3-4 म्हयने कित्याक लागता. भितर काय घालूंक ना जाल्यार 4 म्हयने लागता. घातले भितर जाल्यार 2 दिसां. म्युटेशना फायल जर आमचो रेव्हेन्यू मिनिस्टर एका दिसान 100 फायली क्लियर करून वचूंक शकता जाल्यार हेंकां कित्याक जायना करपाक. म्हणजे जे प्रोसिजर आसा त्या प्रोसिजरान समज एक पर्टिक्युलर प्रोसिजराक 3 म्हयने लागता ते एका 5 वर्सां कित्याक लागता. सो खावयल्या शिवाय फंक्शनींग जावचें ना अशें मेसेज दिता. आनी हीच गव्हर्मेंट सांगता. हितूनसून तूं खंय तरी सिस्टम कंप्लीट भ्रश्टाचारान बुडलेली आसा असो आरोप करीन अशें दिसता. हे बी ओपनूच सिक्रेट न्हू. कित्याक जर वयल्या सगळ्यान व्हडल्या आमचो जो हेड ऑफ द स्टेट आसा चीफ मिनिस्टर तो जर सर्वंट घरापूरच्या लोकांक 100 दीस जाल्यार अजून मेळना म्हणजे तो तितूनच बुडला न्हू. लाचार जालो तो आमचो CM ह्या बाबतींत. कित्याक जर ऑब्वियसली जर तो आपलें काम शिस्तीन आनी प्रामाणीकपणे करता आसलो जाल्यार तो वचून एटलिस्ट चॅक करपाचो की प्रॉब्लम कितें आसा सॉल्व करपाक ट्राय करपाक. 100 दीस जाले घरदार सोडून बायला थंय बसल्या. एकूय BJPचे इलेक्टेड जावन सगळे कोणूच थंय प्रेजंट ना. सो तो आरोप आमी करतात. एकूण एक पर्सेंट जे तुमी आतां पर्यंत उलयले तेतून तुमचे डिमांड कितें आसा? डिमांड एक म्हणजे आतां हांव स्पेसिफिकली ईच तालुकाचे डिफरंट रिक्वायरमेंट आसतले पण आतां हांव म्हापशाचें सांगता कित्याक आयज आमी काल इन्सिडंट जालो तो हांगासर. पयलीं म्हणजे ती थंयसून रेव्हेन्यू कोर्ट आमचे सिवील कोर्ट आनी बाकीचे डिस्ट्रिक्ट कोर्ट जे 3-4 हांगा म्हापशान आसा तेज्या खातीर एक सेपरेट फेसिलिटी बांदून सगळे एकी कडेन डिसेंट्रलायज करपाक जाय. जशें रविंद्र भवना खातीर प्रॉपर्टी एक्वायर केला त्या मे बी कुचेली नाजाल्यार बोडगिनी सायडीक एक सेपरेट एरिया इयरमार्क करून डिसेंट्रलायज करपाक जाय. नुस्तें घेवपाकूय थंयच येता आनी केसी करपाकूय थंयच येता. मे बी ते 25 वर्सां पयलीं आमची लोकसंख्या आनी केस लोड कमी आसलो तेन्ना त्या बिल्डिंगेन ते मॅनेज जाताले. आतां मॅनेज जायना. लोकसंख्या वाडल्या, केसी वाडल्या, कंटिन्युअसली लिटिगंट्स येता वयता भायर. सो आनी खुबशे इन्सिडंट फायली शेणपाच्यो बीन त्या कोर्ट्सांनी रेग्युलरली जाता. सो हे जर शिस्तीन सारके ऑर्गनायज करपाक जाय जाल्यार पयलीं डिसेंट्रलायज करूंक जाय. दुसरें सगळ्या गव्हर्मेंट ऑफिसरांक सारकी ट्रेनींग दिवपाक जाय कशें कोर्टान वागपाचें तें. जे आमचे ज्युडिशल हितून सिवील क्रिमिनल डिस्ट्रिक्ट आनी बाकीचे कोर्टांनी जे आसता तांकां एक 6 म्हयन्याची ट्रेनींग आसता पयलीं की कोर्टान कशें कंडक्ट करपाचें आनी कश्यो केसी घेवपाच्यो. हे ट्रेनींग म्हाका दिसता जे ऑफिसर कितें तरी दिवन पास जाता न्हू एग्जाम तेंची तरी तशी आसता उलोवपाची. पयलीं दितात आनी मागीर कलेक्ट करीत रावतात. आनी हांवें तरी लास्ट 3-4 वर्सां एकूय खंयच्या ऑफिसरा अगेन्स्ट डिसिप्लिनरी एक्शन घेतलेलें आमी आयकूंक ना. म्हणजे कोणूच CBI पणजे म्हणटा गोंयांत करप्शन केसीन आमी खाली बसल्या. सो लोकांनी मातशें रिस्पॉन्सिबिलिटी घेवपाक जाय की जर कोण अशें एक्ट करता जाल्यार कंप्लेन घालपाक. आनी गव्हर्मेंट आपल्या ऑफिसरांक कित्याक प्रोटेक्ट करता हे करप्शना खातीरूच. होच तो नॅक्सस. गव्हर्मेंट ऑफिसर सपोर्ट करता मिनिस्टराक. मिनिस्टर मागीर तेंची कितें मस्ती चलता पळय ऑफिसान ती ते हे
इग्नोर करता. हितून ती मागीर कंटिन्युअस सायकलीन आमी सगळे बाकीचे लोक शिरकाल्ले आहा. एक तर तेज्या दारान वचपाक जाय नाजाल्यार गव्हर्मेंट ऑफिसराचे आयक. तुम्ही पळयतात GNH. दाने दाने में आरोग्य प्राप्तिरस्तु, दाने दाने में सौभाग्य प्राप्तिरस्तु. अमृत जैसा इसका स्वाद, ये है पौष्टिकता का प्रसाद. कण कण में पंचामृता, रग रग में पंचामृता, तन मन में पंचामृता, देश भर में पंचामृता, घर घर में पंचामृता प्राप्तिरस्तु. शुद्ध भी, स्वाद भी, सेहत भी. पंचामृता खाओ, हेल्दी जियो.